then we have seen the magnetic field due to bar magnet at a point along the axis. आता याचं जे एक्सप्रेशन फाइंड केलं आहे ते ॲनालॉगी वापरून केलं आहे की इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये आपण असं एक्सप्रेशन फाइंड केलं आहे ई ॲक्सिस इक्वल टू 1/4πε0 2p अपॉन r क्यूब. तर ε0 परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस आणि p म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. तर ही ॲनालॉगी वापरून इथं डायरेक्टली याचं एक्सप्रेशन असं फाइंड केलेलं आहे किंवा आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू बार मॅग्नेट b ॲक्सिस इज इक्वल टू μ0/4π 2m बार अपॉन r क्यूब. त्याचप्रमाणे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अ बार मॅग्नेट ॲट ए पॉईंट अलॉंग इट्स इक्वेटर हे पण इलेक्ट्रोस्टॅटिक ॲनालॉगी वापरूनच फाइंड केलं आहे. इथं इलेक्ट्रोस्टॅटिक इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये अशा प्रकारचं एक्सप्रेशन फाइंड केलं आहे की ई इक्वेटर इज इक्वल टू 1/4πε0 p अपॉन r क्यूब वेअर ε0 इज अगेन परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस अँड p इज द इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट. तर हीच ॲनालॉगी वापरून या ठिकाणी magnetic field due to bar magnet at a point along equator b equator is equal to minus μ0/4π m bar upon r cube असं फाइंड केलं आहे. आता इथं प्लस साईन आहे आणि इथं मायनस साईन आहे. याचा अर्थ असा होतो की द डायरेक्शन ऑफ ॲक्सियल मॅग्नेटिक फील्ड इज अलॉंग द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आणि इथं मायनस आहे b इज इक्वल टू मायनस μ0/4π m बार अपॉन r क्यूब. याचा अर्थ असा होतो की द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अलॉंग द इक्वेटर इज इन अपोजिट डायरेक्शन टू दॅट ऑफ द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ ए मॅग्नेट. तर आपण बघतोय की इलेक्ट्रोस्टॅटिक आणि मॅग्नेटिझममध्ये भरपूर ॲनालॉगी आहे आणि म्हणून मॅक्सवेलनं पण असं सांगितलं की याची जी स्टडी आहे ही आपण इलेक्ट्रोस्टॅटिक ॲनालॉगी विथ मॅग्नेटिझम असे जर केली तर आपल्याला लक्षात ठेवायला पण सोपं जातं. जसं बघा इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये आपण ही ॲनालॉगी बघू की क्वांटिटी इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये कोणती आहे मॅग्नेटिझममध्ये कोणती आहे. तर इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये बेसिक क्वांटिटी जी आहे ती आहे इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज क्यू. तर सिंगल चार्ज त्या ठिकाणी एक्झिस्ट होतो आपण बघितलेलं आहे. परंतु मॅग्नेटिझममध्ये मॅग्नेटिक डायपोल ही बेसिक क्वांटिटी आहे कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मॅग्नेटिक डायपोल हा डायपोल असतो आणि इलेक्ट्रिक डायपोलमध्ये इलेक्ट्रिक चार्ज हा सिंगल चार्ज पण आयसोलेट एक्झिस्ट होतो. आणि मॅग्नेटिक डायपोलला जरी आपण त्याचे तुकडे केले म्हणजे समजा हा एक डायपोल आहे म्हणजे ज्याला दोन पोल आहेत साऊथ आणि नॉर्थ, याचे दोन तुकडे केले तरी पण याच्यामध्ये हे दोन पोल असतातच. याचे परत दोन तुकडे केले त्याचे आणखी तुकडे केले तरी पण याच्यामध्ये दोन पोल सापडतात. इव्हन आपण ॲटमपर्यंत जरी त्या सबस्टन्सच्या त्याचे डिवाईड करत गेलो तुकडे करत गेलो तरी पण ॲटमला सुद्धा दोन पोल असतात. ॲटॉमिक मॅग्नेटला सुद्धा दोन पोल असतात. याच्या पलीकडे इलेक्ट्रॉनपर्यंत जरी गेलो आपण तरी पण इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटिक फील्डला सुद्धा दोन पोल असतात साऊथ पोल आणि नॉर्थ पोल. आणि म्हणून बेसिक फिजिकल क्वांटिटी जी आहे मॅग्नेटिझममध्ये ही डायपोल आहे नॉट ए सिंगल पोल. मोनोपोल अजून एक्झिस्ट नाही. याच्यावरती रिसर्च चालू आहे की मोनोपोल असा एक्झिस्ट होतो का हे बघण्यासाठी. परंतु अजूनपर्यंत मोनोपोल हा एक्झिस्ट झालेला नाही कोणाला सापडलेला नाही. दुसरी क्वांटिटी आहे फील्ड. तर इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये आपण इलेक्ट्रिक फील्ड म्हणतो त्याला ई बारनं दाखवतो. तर त्याचप्रमाणे मॅग्नेटिझममध्ये फील्ड जे आहे त्याला आपण मॅग्नेटिक फील्ड म्हणतो आणि ते बी बारनं दाखवतो. ही त्याच्यामध्ये ॲनालॉगी आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये आपण पी बारनं दाखवतो आणि पी बार इक्वल टू क्यू इंटू 2l म्हणजे इट इज द प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ चार्ज अँड द डायपोल लेंथ आणि चार्ज वन ऑफ द चार्ज मॅग्निट्यूड मायनस क्यू आणि प्लस क्यू दोन चार्जेस आपण फायनाईट डिस्टन्सनं सेपरेट केले 2l तर इलेक्ट्रिक डायपोल तयार होतो. तर ही इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट क्यू इंटू 2l तर मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटला आपण m बारनं दाखवतो. इट इज ऑल्सो QM इंटू 2l म्हणजे प्रॉडक्ट ऑफ पोल स्ट्रेंथ ऑफ वन ऑफ द पोल मॅग्निट्यूड ऑफ पोल स्ट्रेंथ ऑफ वन ऑफ द पोल अँड द डायपोल लेंथ. आणि याची ही पण एक फॅक्टर क्वांटिटी आहे. इट्स डायरेक्शन इज फ्रॉम निगेटिव्ह चार्ज टू द पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रिक डायपोलमध्ये. आणि मॅग्नेटिक डायपोलमध्ये हे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटची डायरेक्शन जी आहे ती फ्रॉम साऊथ पोल टू नॉर्थ पोल. कारण साऊथ पोलची आपण बघितलं की पोल स्ट्रेंथ काय आहे -QM आहे आणि नॉर्थ पोलची ही +QM आहे. याची डायरेक्शन साऊथ टू नॉर्थ. त्याच्यानंतर चौथी क्वांटिटी आहे फोर्स. तर इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये फोर्स हे F इज इक्वल टू Q इंटू E किंवा आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डेफिनेशन केले E इज इक्वल टू F/Q है ना. द फोर्स रिक्वायर्ड टू ब्रिंग द युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉईंट इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. सो फ्रॉम दॅट
ई इज इक्वल टू एफ बाय क्यू ही डेफिनेशन आपण बघितलेली आहे आणि त्याच्यावरून एफ इज इक्वल टू क्यू इंटू ई हे इलेक्ट्रोस्टॅटिकमधले फोर्स आहे आणि त्याचप्रमाणे मॅग्नेटिझममध्ये जे फोर्स आहे ते एफ बार इक्वल टू क्यू एम इंटू बी बार. क्यू एम म्हणजे पोल स्ट्रेंथ ऑफ वन ऑफ द पोल अँड बी म्हणजे द फील्ड मॅग्नेटिक फील्ड ऑफ द बार मॅग्नेट और जे कोणतं मॅग्नेट असेल ते मॅग्नेट. त्याच्यानंतर एनर्जी जी आहे एक्सटर्नल फील्डमधली एनर्जी डायपोलची तर इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये यू इज इक्वल टू मायनस पी डॉट ई इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आणि इलेक्ट्रिक फील्डचा हा डॉट प्रॉडक्ट आहे. त्याचप्रमाणे मॅग्नेटिझममध्ये सुद्धा एनर्जी इन एक्सटर्नल फील्ड जे आहे मायनस एम डॉट बी म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आणि मॅग्नेटिक फील्ड याचा इथं पण काय आहे डॉट प्रॉडक्ट आहे. इथं पण डॉट प्रॉडक्ट इथं पण डॉट प्रॉडक्ट. इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये कुलोम्स लॉ आहे है ना एफ इज इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर है ना. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन बिटवीन 2 पॉइंट चार्जेस हे Q1 आणि Q2 आपण बघितलेलं आहे सेपरेटेड बाय डिस्टन्स r. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर चार्जेस अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. हा कुलोम्स लॉ आहे इलेक्ट्रोस्टॅटिकमधला परंतु तसा इकडं लॉ नाही आहे. हे इथं थोडासा फरक आहे नंतर बाकी आपण बघत आहोत की सगळ्या फक्त शब्दामध्ये बदल आहे ना. इकडं क्यू तर तिकडं डायपोल इकडे ई आहे तर इकडे बी आहे इकडे पी तर इकडे एम आहे एवढाच याच्यामध्ये फरक आहे. त्याच्यानंतर ॲक्सियल फील्ड आताच आपण बघितल्याप्रमाणे इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये ई ॲक्सिस इक्वल टू 1/4πε0 2p बार अपॉन आर क्यूब. इथं पी म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट आणि ε0 म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. तर इथं बी ॲक्सिस इज इक्वल टू μ0/4π 2m अपॉन आर क्यूब. μ0 म्हणजे परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस अँड एम इज द मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. नंतर 8वी क्वांटिटी आहे इक्वेटोरियल फील्ड. तर इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये आपण बघितलं ई इक्वेटोर इज इक्वल टू -1/4πε0 p बार अपॉन आर क्यूब. तर इथं पण बी इक्वेटर इज इक्वल टू -μ0/4π m बार अपॉन आर क्यूब. आता इथं प्लस याचा अर्थ असा होतो की द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट अँड द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज इन अपोजिट डायरेक्शन. मायनस साइन इंडिकेट दॅट इन अपोजिट डायरेक्शन टू दॅट ऑफ द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट. इथं पण हे प्लस आहे म्हणजे द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आणि तो मायनस याचा अर्थ इक्वेटोरियल फील्डमध्ये द डायरेक्शन ऑफ फील्ड इज इन अपोजिट डायरेक्शन टू दॅट ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. नाउ वी वॉन्ट टू फाइंड द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू ए बार मॅग्नेट ॲट ॲन आर्बिट्ररी पॉईंट. म्हणजे हा पॉईंट जो आहे तो अलॉंग द ॲक्सिस ऑफ मॅग्नेट पण नाही आणि अलॉंग द इक्वेटर ऑफ मॅग्नेट पण नाही. इट इज ए मेकिंग सम अँगल थीटा विथ द ॲक्सिस ऑफ ए मॅग्नेट. अशा पॉईंटचं हा पॉईंट पी आहे या ठिकाणचं मॅग्नेटिक फील्ड आपल्याला फाइंड करायचं आहे. त्यासाठी समजा व्हॉट इज धिस इज ए बार मॅग्नेट. हा एक बार मॅग्नेट आहे आणि याची मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट जी आहे ही एम बार आहे असं समजा आणि याची जी मॅग्नेटिक लेंथ आहे ही किती आहे 2l. दिस इज मॅग्नेटिक लेंथ 2l असं समजा. अँड P इज एनी पॉईंट मेकिंग अन अँगल थीटा विथ द ॲक्सिस ऑफ मॅग्नेट है ना. म्हणजे हा असा जर असता तर ॲक्सिसवरचा पॉईंट असला असता आणि असा जर असता तर हा इक्वेटरवरचा पॉईंट असला असता. परंतु हा जो पॉईंट आहे हा कसा आहे मेकिंग सम अँगल विथ द ॲक्सिस ऑफ ए मॅग्नेट म्हणजे विथ द व्हॉट इज द मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. ही मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटची डायरेक्शन फ्रॉम साऊथ पोल टू नॉर्थ पोल. तर ह्या मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटला आपण दोन कंपोनंटमध्ये रिझॉल्व करू शकतो. एक लगतचा एम कॉस थीटा आणि परपेंडिक्युलर हा एम साइन थीटा हे दोन कंपोनंट. म्हणजे जर आपण हा मॅग्नेट आता असा रोटेट केला लाईक धिस तर हा जो पॉईंट आहे पी हा ॲक्सियल पॉईंट होईल आणि याचं जो मॅग्नेटिक फील्ड आहे याची डायरेक्शन ही या प्रकारे असेल. हे दाखवलेलं आहे की बी ॲक्सियल. आणि जर हा मॅग्नेट आपण असा रोटेट केला तर हा जो पॉईंट आहे हा इक्वेटरवरती असेल है ना. हा जो मॅग्नेट आहे हा असा जर रोटेट केला तर हा पी हा पॉईंट त्याच्या इक्वेटरवरती येईल है ना. सपोज दिस इज ए मॅग्नेट. जर हा मॅग्नेट असा रोटेट केला तर हा पॉईंट जो पी पॉईंट आहे हा ॲक्सिसवरती येईल आणि
याला जर आपण असं रोटेट केलं तर हा पी पॉईंट जो आहे हा इक्वेटरवरती येईल आणि म्हणून हे जे आपण दोन कंपोनंट रिझॉल्व केले आहेत एम कॉस थिटा अँड एम साइन थिटा. सो युझिंग द एक्सप्रेशन फॉर द ॲक्सियल मॅग्नेटिक फील्ड अँड द इक्वेटोरियल मॅग्नेटिक फील्ड वी नो दॅट बी ॲक्सिस taking magnitude only, bx is equal to mu 0 upon 4 pi 2m upon r cube. हे ॲक्सियल मॅग्नेटिक फील्डचे एक्सप्रेशन आहे अँड बी इक्वेटर इज इक्वल टू म्यू 0 अपॉन 4 पाय एम अपॉन आर क्यूब. हे इक्वेटोरियल मॅग्नेटिक फील्डचे एक्सप्रेशन आहे. आता या ठिकाणी जर हे ॲक्सिसवरती पॉईंट असला असता किंवा इक्वेटरवरती तर आपण डायरेक्टली एम हा लिहू शकलो असतो, परंतु हे आता एम आणि हा पॉईंट म्हणजे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट अँड दिस पॉईंट मेक्स an angle theta, and therefore we have this m cos theta and m sin theta. So the magnetic field along the axial point, हे जे magnetic field आहे b axial, axis म्हणण्यापेक्षा त्याला आपण axial म्हणू. b axial is equal to now what is mu 0 upon 4 pi 2m बार अपॉन आर क्यूब इंटू कॉस थिटा. हा कॉस थिटा याच्यामध्ये येईल. याला इक्वेशन आपण 1 म्हणू आणि या इक्वेशनप्रमाणे बी इक्वेटर किंवा इक्वेटोरियल पॉईंट वनचं मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू, जर आपण मॅग्निट्यूड घेतलं तर बी इक्वेटोरियल इक्वल टू म्यू 0 अपॉन 4 पाय एम अपॉन आर क्यूब इंटू साइन थिटा. याला इक्वेशन आपण 2 म्हणू. तर हे झालं ॲक्सियल आणि इक्वेटोरियल मॅग्नेटिक फील्ड याच्यासाठी. आता इथं जर आपण बघितलं, आपण स्केलर्स आणि व्हेक्टर्समध्ये असे रिझोल्युशन ऑफ व्हेक्टर्स शिकलेलो आहोत की समजा हा एक व्हेक्टर आहे, हा आर बार, त्याचा एक्स कंपोनंट आपण आर एक्स आणि ह्याला परपेंडिक्युलर हा आर वाय हा कंपोनंट आपण हे शिकलेलो आहोत स्केलर्स अँड व्हेक्टर्समध्ये, मॅथमॅटिकल मेथड्स इन फिजिक्स. सो and r bar is equal to rx bar plus ry bar and magnitude of r is equal to under root rx square plus ry square. So using this we can find the total magnetic kiwa net magnetic field at point P due to this magnetic dipole moment dipole which is making an angle theta with the axis of a magnet or द लेंथ ऑफ द मॅग्नेट. म्हणजे हा जो पॉईंट आहे हा आर इतक्या डिस्टन्सवरती, ओ पी इज इक्वल टू आर. आपण बघितलं की या पॉईंटचं मॅग्नेटिक फील्ड हे फाइंड करण्यासाठी आपण हे अशा प्रकारे त्याचं कॉम्बिनेशन करू शकतो. इथं रिझोल्युशन केला, इथं कॉम्बिनेशन. सो बी इज इक्वल टू द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉईंट पी विच इज मेकिंग अन अँगल थिटा विथ द ॲक्सिस ऑफ ए मॅग्नेट. सो बी इज इक्वल टू, युझिंग धिस वी कॅन राईट b is equal to under root b axial square plus b equatorial याचा स्क्वेअर. आणि हे दोन आपल्याला आहेत, आपण हे डायरेक्टली फाइंड केले आहेत. सो b इज इक्वल टू, नॉट डायरेक्टली युझिंग द अनालॉगी विथ इलेक्ट्रोस्टॅटिक. सो b इज इक्वल टू, आता इथे आपण डायरेक्टली कॉमन घेऊ शकतो किंवा एक्स. b ॲक्सियल काय आहे बघा, म्यू 0 अपॉन 4 पाय 2m अपॉन आर क्यूब आणि याचा स्क्वेअर इंटू कॉस थिटा याचा स्क्वेअर प्लस इथं बी इक्वेटोरियल येईल म्यू 0 अपॉन 4 पाय एम अपॉन आर क्यूब इंटू साइन थिटा याचा स्क्वेअर. आता यातल्या काही ज्या कॉमन फॅक्टर आहेत त्या आपण डायरेक्टली कॉमन घेऊ. म्यू 0 याचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूटच्या बाहेर येऊन तो परत काय होईल, म्यू 0 अपॉन 4 पाय याचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूटच्या बाहेर परत तो 4 पायच राहील. 4 पाय हे एम पण कॉमन येईल आणि याच्यामध्ये हा आर क्यूब पण कॉमन येईल. राहिलं फक्त इथं 2 कॉस स्क्वेअर थिटा. सो 2चा वर्ग 4 आणि कॉस स्क्वेअर थिटा प्लस इथं राहिलं फक्त साइन स्क्वेअर थिटा. आता इथे एक आयडेंटिटी आहे आपल्याला. काय आयडेंटिटी आहे की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1
or therefore cos sin square theta is equal to 1 minus cos square theta. हे जर आपण इथं वापरलं तर आपल्याला असं भेटल, therefore b is equal to हे mu 0 upon 4 pi into m upon r cube under root हे 4 cos square theta प्लस साइन स्क्वेअरच्या ऐवजी आपण काय ठेवणार आता 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आता हे 4 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय राहिलं म्यू 0 अपॉन 4 पाय इंटू यम अपॉन आर क्यूब. तो 4 मायनस 1 इज 3 कॉस स्क्वेअर थिटा and plus 1. This is the magnetic field due to a bar magnet at any point, at arbitrary point. म्हणजे not along the axis or not along the equator. Now if this B makes an angle alpha with this axial line OP, that is the direction of B. ह्या B ची डायरेक्शन आपल्याला फाइंड करायची असेल तर आपल्याला tan alpha is equal to हे बी इक्वेटर समोरची आणि बी ॲक्सियल लगतची, बी इक्वेटर अपॉन बी ॲक्सिस इज इक्वल टू, तर बी इक्वेटोरियल काय आहे हे म्यू 0 अपॉन 4 पाय 2 एम अपॉन आर क्यूब साइन थिटा. म्हणजे हे कॉमन फॅक्टर कॅन्सल होईल आणि तर राहील फक्त साइन थिटा अपॉन 2 कॉस थिटा. And therefore tan alpha is equal to 1 by 2 tan of theta. So this is the direction of resultant magnetic field at an arbitrary point. Magnetic field due to a bar magnet at an arbitrary point and its direction tan alpha is equal to half tan theta.